नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता वितरित करण्यासाठीचं परिपत्रक नोटिफिकेशन हे पोर्टलवर जारी करण्यात आलं होतं आणि याचा अर्थ आज किंवा सोमवारपासून लाभार्थ्यांच्या दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यामध्ये 2500 रुपये एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता पेन्शन ही जमा होणार आहे. तर या अंतर्गत महत्त्वाची अपडेट म्हणजे काही लाभार्थी जे आहेत या लाभार्थ्यांना दिव्यांग बांधवांना हा हप्ता मिळणार नाही आहे आणि हे परिपत्रक जे आहे नोटिफिकेशन सॅस पोर्टलवर जारी करण्यात आलं होतं. हे नक्की कुणासाठी होतं, कोणकोणत्या लाभार्थ्यांना ह्या पेन्शनचा जो हप्ता आहे हा मिळणार आहे याबाबत स्पष्टीकरण राज्य शासनाकडून शासकीय अधिकाऱ्यांमार्फत मिळालेलं आहे. तर नक्की कशा पद्धतीने हे पेन्शन मिळणार आहे, कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार नाही आहे, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. नक्की कोणते असे लाभार्थी आहेत ज्यांचा हप्ता जो आहे एप्रिल महिन्यासाठीचा त्यांना मिळणार नाही आहे. तर महाराष्ट्रातील दिव्यांग पेन्शन एप्रिल 2026 बाबतचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी जारी झालेल्या नोटिफिकेशननुसार एप्रिल महिन्यासाठीचा पेन्शनचा हप्ता हा सर्वांना येणार नाही आहे. म्हणजे मार्च महिन्यामध्ये जे 25% लाभार्थ्यांना पेन्शन मिळाली नाही, त्याचप्रमाणे एप्रिलमध्येही अनेक लोकांना मिळणार नाही. ही नोटिफिकेशन जी आहे इंदिरा गांधी दिव्यांग योजना अंतर्गत दिव्यांगांसाठी आहे, ज्यामुळे एप्रिलचा हप्तासुद्धा खात्यात येण्याबाबत स्पष्टता आपल्याला समजते. तर पेन्शन वितरणाची जुनी पद्धत कशी होती, तर एप्रिलचा जो पेन्शनचा हप्ता आहे हा जुन्या पद्धतीने होणार आहे. आता आपण सांगितलं होतं की दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे दिव्यांग बांधवांना यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलं आहे आणि त्याचवेळी जे बाकीचे लाभार्थी आहेत निराधार योजनेअंतर्गत जे विशेष सहाय्य विभागाकडे राहणार आहेत. तर या अंतर्गतच दिव्यांग सहाय्यक पोर्टल जे आहे दिव्यांग कल्याण विभाग आणि दिव्यांग सक्षमीकरण विभाग येथे काम पेंडिंग आहे आणि या पेंडिंग कामामुळे ह्या महिन्यासाठी ही जी प्रोसेस आहे जी अगोदरची जुनी होती तशीच ठेवलेली आहे आणि दिव्यांगांची जास्त संख्या असल्याने हा उशीर होत आहे. म्हणजे ट्रान्सफरची प्रोसेस आहे, DBT ॲक्टिवेशन, हे सगळी प्रक्रिया याला उशीर लागत आहे. याच कारणामुळे पाहिलं आपण वितरण माध्यम जे आहे सध्या जुन्या पद्धतीने म्हणजे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत ज्या पद्धतीने 5 महिन्यामध्ये पेन्शन दिलं होतं तसंच आतासुद्धा दिव्यांग बांधवांना मिळणार आहे. मात्र पुढच्या महिन्यापासून हे वेगळं जे प्रोसेस आहे हे पूर्ण केली जाईल. तर यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया DBT केलं जाईल आणि त्याच्यानंतर पुढील हप्ता जो आहे हा दिव्यांग विभागाच्या माध्यमातून होईल. तर आता यामध्ये कारण काय आहे, आधार ऑथेंटिकेशन जे आहे हे सध्या पेंडिंग आहे. यामुळे काही लाभार्थ्यांना ज्यांना मार्च महिन्यामध्ये हप्ता मिळाला नव्हता त्यांनासुद्धा एप्रिलमध्ये सुद्धा तशीच अवस्था त्यांची होऊ शकते, त्यांना हप्ता जो आहे हा मिळणार नाही आहे. तर यामध्ये तहसील कार्यालयात जे काम पेंडिंग असल्याने मार्चमध्ये सुद्धा पैसे आले नाहीत आणि एप्रिलमध्येही सुद्धा तशीच परिस्थिती होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर टेक्निकल प्रॉब्लेम, तहसील कार्यालयातील पेंडिंग कामांमुळे आणि विभागातील तांत्रिक अडचणी या कारणामुळे सुद्धा काही लाभार्थ्यांना या महिन्यामध्ये सुद्धा एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा पेन्शनच्या हप्त्यापासून वंचित राहावं लागू शकतं. तर कोणाला पेन्शन मिळणार नाही, मार्चप्रमाणेच ज्यांचा आधार ऑथेंटिकेशन किंवा तहसील कार्यालयातील कामं पेंडिंग आहेत त्यांना एप्रिलचा हप्तासुद्धा येणार नाही. तहसीलदार अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी जी माहिती दिली त्याबाबत आपल्याला कळलेलं आहे. आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे टेम्पररी तात्पुरतं UDID दिव्यांग बांधव आहेत, दिव्यांग कार्डधारक आहेत, UDID कार्डधारक यांना हप्ता मिळणार आहे किंवा नाही. तर एप्रिलसाठी टेम्पररी दिव्यांग बांधवांना पैसे येतील असं म्हटलेलं आहे, कारण राज्य सरकारने जाहीर केलेल्या 2 शासन निर्णयाचा पूर्ण अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही आहे. सरकारने वेगळा निर्णय याबाबत घेतलेला नाही. तर या कारणामुळे लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता हा मिळू शकतो. तर सूचना जी आहे रिन्युअलची डेट ही आली असल्यास त्वरित अपडेट करा. तुम्हाला काही चेंजेस असतील परमनंटसाठी तुम्हाला जर आता तुम्ही यामध्ये आता जे टेम्पररी तात्पुरतं UDID कार्डधारक आहेत त्यांना जर ऑप्शन आला असेल त्यांचं परमनंट करण्यासाठी जर ऑप्शन मिळत असेल तर त्यांनी करून घ्या.
तर यामध्ये रिन्युअल पेंडिंग असल्यास यामध्ये सरकार त्यांना दोषी ठरवू शकत नाही, कारण 2027-28पर्यंत त्यांच्या UDID कार्डची वैधता असते. त्यामुळे पाहू शकता 5 वर्षाचं, त्यामुळे त्याच वेळेला त्यांना रिन्युअल करता येईल किंवा यामध्ये टेम्पररीवरून पूर्ण परमनंट करता येईल. तर प्राथमिक माहिती पाहिली तर टेम्पररी आणि परमनंट दोघांनाही पैसे येतील असं आपल्याला समजलेलं आहे. तर ही चांगली बातमी आहे. जे टेम्पररी UDID कार्डधारक आहेत त्यांना वाटलं असेल की पैसे येणार नाही आहेत, मात्र 100% त्यांनासुद्धा एप्रिल महिन्यासाठीचा लाभ मिळणार आहे. पण मार्चप्रमाणेच काहींना ज्या मार्च महिन्यामध्ये ज्यांना अडचण आली होती त्यांना कदाचित या महिन्यामध्ये सुद्धा अडचण येऊ शकते. त्याच कारणामुळे वितरण अजून सुरू झालेलं नाही आहे. ज्या लाभार्थ्यांना अशी परिस्थिती असेल त्यांनी लवकरात लवकर जाऊन तहसील कार्यालयामध्ये चौकशी करणं आवश्यक आहे. महत्त्वाचं म्हणजे ही माहिती खूपच महत्त्वाची आहे. टेम्पररी UDID कार्डधारकांना हप्ता हा या महिन्यामध्ये प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर सध्या जी प्रोसेस चालू आहे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे माहिती पाठवण्याची, या कारणामुळे ह्या महिन्यामध्ये सुद्धा जो हप्ता आहे हा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत जुन्या पद्धतीनेच लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. लवकरच कदाचित आज संध्याकाळपर्यंत जर आली नसतील तर सोमवार मंगळवार या 2 दिवसामध्ये सगळ्या दिव्यांग बांधवांचे पैसे जे आहे सॅस पोर्टलद्वारे जमा होणार आहेत. एकदा जमा झाले की त्याबाबत सुद्धा आपण तुमच्याबाबत हा माहिती जी आहे पोचवणार आहोत. कोणकोणत्या लाभार्थ्यांना जमा झालेत, कशा पद्धतीने प्रोसेस झाले, त्याच्यानंतरच्या सगळ्या आधार योजनेअंतर्गतल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.